नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने काल दिवसभरात मोठी कारवाई करत 13 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। या शोध मोहिमेत वसई-विरार महानगरपालिकेचे नगररचना उपायुक्त वाय.एस. रेड्डी यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 8,60,00,000 रुपये रोख रक्कम तसेच 23,25,00,000 रुपये किमतीचे हिरेजडित दागिने आणि सोने चांदी जप्त करण्यात आली आहे। ईडीच्या तपासात उघड झाले आहे की वसई-विरार महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा उघडपणे राबवण्यात आला होता। बनावट मंजुरीच्या कागदपत्रांद्वारे रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींची उभारणी करण्यात आली, त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक झाली होती। ही छापेमारी वसई, नालासोपारा, विरार आणि हैदराबाद येथील विविध ठिकाणी करण्यात आली। या धाडीत एकूण 9,04,00,000 रुपये रोख रक्कम आणि 23,25,00,000 रुपये किमतीचे हिरेजडित दागिने आणि सोनं चांदी तसेच महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत। 41 इमारतींच्या बेकायदेशीर बांधकाम प्रक्रियेमध्ये वसई-विरार महानगरपालिका अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे ईडीच्या जप्त दस्तऐवजांतून स्पष्ट झाले आहे। यामुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड झाला आहे। ईडीकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू असून इतर संबंधित अधिकारी, बिल्डर आणि दलाल यांच्यावर देखील कारवाईची शक्यता आहे। या घोटाळ्यामुळे वसई-विरारमध्ये सुमारे 25,000 कुटुंबे बेघर झाली असून प्रकरणाचा सामाजिक आणि आर्थिक परिणामही मोठा झाला आहे। या धाडसी कारवाईमुळे वसई-विरारमधील प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे। ईडीकडून सुरू झालेला तपास आणि मिळालेले पुरावे लक्षात घेता आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे।